नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. खूप दिवसानंतर मी आता गार्डनच्या कामाला परत सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ माझे थोडे गॅप होत आहेत, पण कंटिन्यू करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आहे. पण काही कारणास्तव मला व्हिडिओ लवकर वेळेवर बनवता येणार नाहीत, असं म्हणजे थोडीशी अडचण निर्माण होत आहे. तरी पण मी तुमच्यासाठी तुम्ही वाट पाहता म्हणून मी प्रयत्न करत असते. तर आलेली आहे इथं गार्डनमध्ये आणि हे पहा, इतकं पसरलेलं आहे ना, जिकडं तिकडं. आता पावसाळा दिवस, थोडीशी रिमझिम आहेच. मग भरपूर पाऊस तर काही नाही, पण रिमझिम असल्यामुळे झाडं खूप छान वाढीला आलेली आहेत. काही हे पहा, अमृत म्हणजे जांब किती पडलेले आहेत. किती म्हणजे वेळेवर आपल्याला काढता येत नाही आणि ते पिकून असे खराब होऊन चाललेले आहेत. रोजच्या रोज इतके मोठे फेकावं लागत आहे, कारण आता पावसाळा दिवस कोणीही खात नाही, सर्दी होते, हे होते. आणि हे पहा, हे कोणत्या झाडाचं फूल आहे, कशा प्रकाराचं फूल आहे माहिती नाही, पण कळ्या लागल्यासारखं लागलेलं आहे आणि फुलाचंच आहे, शोचं आहे. आणि इकडे बघा, हे दोडक्याच्या वेलीला काय करावं, पूर्ण आता तोंडले यायचंही बंद झालं, शेवग्याच्या शेंगाही यायचं बंद झालं ह्याच्यामुळे. कारण सर्व तेच व्यापून घेतलेलं आहे. इकडं पहा, मिरची, वांगे, इथं जे मी लावलेले होते पॉटमध्ये ते सर्व व्यापलेलं आहे त्याच्यामुळेच. आता ह्याला मला काहीतरी करावं लागेल. पण एकदम हे पहा, किती छान बिन्नीसचे फुलं आलेले आहेत, वरण्याच्या शेंगाचे किती छान आलेले आहेत. आता ह्या दोडक्याच्या वेलीला बांधावं तर लागेल वरती. आणि हे पहा, शेवग्याच्या शेंगेला फुले किती लागलेले आहेत आणि मध्ये असं दबून गेल्यामुळे ते आता किती येणं अशक्य आहे. आता हे थोडंसं मी बांधून घेते सुतळीनं, कारण हे फुलं यायचं झाड आहे बघा. किती छान फुलं तुम्ही पाहिलेलं आहात, मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. रेड रंगाचे एकदम छान फुलं येतात. तर त्याला अगोदर बांधून घ्यायच्या अगोदर मी हे सगळे पेरू जे पडलेले आहेत ते सगळे काढून घेते, कारण वास येऊन जाईल. मग पाऊस आहे वरून, ते नासून जातात, किडे होतात, मग त्याचा असर आपल्या दुसऱ्या भाजीवर पण होतो ना. म्हणून असे नासकीय वस्तू ज्या असतात ना, खराब वस्तू ज्या असतात ना, सडलेल्या वस्तू ज्या असतात ना, ते अगोदर आपण टाकून बाजूला व्हावं. कारण त्या वस्तूला सडायला वेळ देऊ नये, वास यायला वेळ देऊ नये. दुर्गंध चांगली नसते कशालाही. म्हणजे विचाराचं सुद्धा तसंच असतं पहा. काही लोक पण आपल्या आजूबाजूला दूषित विचाराचे असतात, किंवा आपल्या सोबतीला कुठे आपण काम करतो, कुठे जातो, आपले कुठे कुठे भेटीगाठी होतात, तशा पासून आपण नेहमी सावध राहावं. आपल्याला वाटलं की हे लोक बाबा अशा प्रकाराचे आहेत, तर तिथून आपण निष्ठलेलंच बरं. आपण नेहमी चांगल्या माणसातच राहावं. स्वच्छ विचाराचे माणसंसुद्धा आपल्याला फार आवश्यक असतात. खराब विचाराच्या माणसात आपण जर मिसळलो तर आपले पण विचार तसेच बनतात. म्हणून केव्हाही विचार करूनच आपण आपली संगती किंवा आपली मैत्री केलेली बरी असते. तर चला, सगळे पेरू जे नासलेले सडके जे होते, वास देणारे जे होते, ते सगळे आता मी काढून बाजूला काढलेली आहे. रात्री का होईना, थोडा वेळ का होईना, म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. होता होईल तेवढं तुम्हाला माझे व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. हे पहा, हे दुर्गंध देणारी जी वस्तू आहे ती बाजूला मी काढून टाकलेली आहे. इथे नको गार्डनमध्ये, कारण स्वच्छ आपल्याला भाजीपाला पाहिजे, स्वच्छ वातावरण पाहिजे. आज कसं म्हणजे शाळेहून यायलाही वेळ झाला आणि त्यामुळे गार्डनच्या कामाला सुरुवात करायलाही मला खूपच वेळ झाली. आणि हे पहा, सकाळचा व्हिडिओ, खूप घाईमध्ये शाळेला निघावं लागतं. बस येते 8च्या अगोदरच, म्हणजे 7:45ला. आणि आज ना दुसरीच बस आली, जी आमची दररोज यायची बस आहे ते खराब झाली म्हणून दुसरी बस आलेली आहे. पण इतकी दाटी व्हायला लागली म्हणून काही मुलं खाली उतरलेले आहेत आणि ड्रायव्हरने शाळेला फोन केलेला आहे दुसरी बस येईल, मग तेव्हा ते खाली उतरलेले मुलं येतील. आता इथं पहा, यांनासुद्धा जागा नाही, हे पण असे थांबलेले आहेत. असं एक वेळेस ना ॲडजस्ट करून घेतो, म्हणजे एखादी बस खराब झाली तर असं ॲडजस्ट करावं लागतं. तर हा सकाळचा व्हिडिओ. तर चला मग आता, आणि मी गार्डनमध्ये तुमचं दाखवते माझं काम काय चाललेलं आहे. तर हे मी जे फुलाचे झाडं आहेत ना, पूर्ण असं पानं पसरलेले आहेत, त्याला मी आता बांधून घेते चांगलं सुतळीनं.
कारण बांधल्याशिवाय शक्यच नाही. दुसऱ्या झाडालासुद्धा हे अडचण करतात. तर असं थोडं बांधलं की मग सुटसुटीत वाटतं, छान पण वाटतं. आणि आता सध्या त्या फुलाचा सीझन नाही आणि सीझन आलं ना, इतकं गार्डनला त्या फुलामुळे इतकी शोभा येते, सुंदर असे फुलं लागतात. मग त्याची आपण आत्ताच निगा करायला हवी, व्यवस्था करायला हवी. त्याची जर फुलं पाहिजे असले आपल्याला तर. आता काय फुलं येतात का म्हणून दुर्लक्ष करायला आपल्याला जमत नाही. कारण आपण केव्हाही भविष्याचा विचार करूनच काम करत असतो. तर असं मी ह्याला बांधून टाकलेली आहे आता दोन्ही झाडाला. आणि दोन्ही जे आहेत ना पॉट हे एकाच प्रकाराचे आहेत, एकाच प्रकाराचे फूल देतात. पण खूपच सुंदर असे फूल आहेत. आता एवढं बांधायचं माझं झालेलं आहे. आता खूप काही काम आहे. आता हे दोडक्याच्या वेळेला काय करावं काय नाही म्हणून मी विचार करत आहे. आणि इकडे जे आहे ना टमाटरच्या झाडांना थोडंसं कट करून घेते मी. कारण त्याचे फांद्या एक एक वाळतच आहेत. काय टमाटर काही लागलेलेच नाहीत. फुलं येतात, गळून जातात आणि काही फांद्या वाळून सुकून जातात, असं व्हायला लागलेलं आहे. तर थोडं थोडं मी ते कट करून घेते. कारण मी व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की असं जर वाळायला लागले तर त्याच्या फांद्या कट करावे कंचेनं. तर मी कट केलेली आहे. आता टमाटरचे झाडं आले तर आले, नाही तर नाही. आपण काय करू शकतो, आपण काम करायचं एवढंच आपल्याला कळतं. बाकी आपल्या हातात जे नाही त्याच्यावरती जास्त वेळ घालायचा नाही आणि चिंता करायची नाही. जेवढं आलं तेवढं आपल्या हाताला, आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला भाजीपाला मिळतो. म्हणून आपण काम करायचं फक्त. अपेक्षा जास्त ठेवायच्या नाही. गार्डनमधून शोभा तर वाढते ना, हिरवंगार तरी होतं. मिळेल तेव्हा मिळेल भाजीपाला आणि आपल्या जे घरची असते ना त्याची किंमत जास्त राहत नाही. आपण बाहेरून एक पाव पण भाजी आणलं तर वाटतं अरे एक पाव भाजी बाहेरून आली. आणि घरात असे किती पाव निघतात आणि किती किलो निघतात याचं काहीच काउंट नसतं. तसंच असतं आपलं मेहनतीचं, आपलं जे घरचं जे असतं त्याला काही तेवढं महत्त्व नसतं. पण पौष्टिक असतं, आपल्या शरीराला चांगलं असतं आणि आपल्याला चांगलं वातावरण मिळतं आणि हिरवागार भाजीपाला कधी कधी का होईना खायला मिळतात. म्हणून आपण हे गार्डनिंगचं काम करावं. आपल्या शरीरासाठी पण एक प्रकारचा व्यायाम होतो. तर असं मग समजून मी इथं करत असते. आता इथं पहा कारल्याची वेल आलेली आहे. आता वर चढत आहे पण खाली मातीवर ते लोळत आहे. जागी जागी कारल्याच्या वेला पण खूपच आलेल्या आहेत. त्याला पण मी इथं बांधून घ्यावं म्हटलं थोडंसं. आणि इतकं नाजूक असतात ना वेली, थोडंसंही धक्का बसला की तुटून जातात, गळून जातात. आता हे बघावं लागेल. तूप दोडक्याचे जे आहे वेल बाहेरून जी आलेली आहे त्याला असं करून इकडं सगळं मी बांधून घेते. कारण सगळं पॉटवरच पडलेलं आहे. कुंड्यामध्ये मी लावलेलं आहे ना वांगे आणि मिरच्या आणि त्याच्यावरतीच हे पडत आहे. आता काय करावं, ह्याला बांधल्याशिवाय तर आता भाग नाही. बांधूनच ह्याला आपलं काहीतरी निदान आपण करावं लागेल. खूप काही सुतळ्या मी घेतल्या आणि जिकडं तिकडं मी बांधण्याचं काम आज केलेलं आहे. आणि हे जे वरही इकडे तिकडे पसरू नये म्हणून त्यालाही मी बांधून टाकते आणि वरची एक मार्ग दाखवून देते म्हणजे वरती चढून जाईल. आता कसं सगळ्या वेली एकाच ठिकाणी आलेल्या आहेत, वरण्याचे आणि दोडक्याचे आणि शेवग्याचं झाड आलेलं आहे मध्येच. तर काय करावं लागेल आता. आता दोडक्याच्या वेलीनं जे घेरलेलं आहे मिरच्याच्या झाडावरती, वरण्याच्या झाडावरती, टमाटरच्या झाडावरती, वांग्याच्या झाडावरती, त्याला हळूच आता मी कैंचीनं काढून टाकत आहे. कारण कैंचीनं तोडलं तरच त्याचे ते निघावं. नाहीतर इतकं अवघड आहे ना. पूर्ण माझे जे कुंड्यात लावलेले आहेत ते झाडच डॅमेज होतील. पण दोडक्याच्या झाडाला काही इजा होणार नाही. कारण तेच पसरणं खूप मोठ्या जागेनं ते पसरलेलं आहे. तर आता मी विचार केला की हे जे आपली खुली खुली जागा परत मी एकदा करून घेतले. दोडक्याच्या वेलेपासून ह्याला वाचवायचा मी प्रयत्न करत आहे. पण परत आणि पसरणारच. म्हणून मी काय करते, एक एक जे गमले आहेत ना, इथले जे कुंडे आहेत ना, तेच मी हलवण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरीकडे इथं ऊन लागतं आहे छान प्रकाराचं म्हणून मी इथं खास ठेवलेली होते आणि वांगे वगैरे त्याच्यामध्ये लावलेली होते. पण आता शक्यच नाही. आता हे मी पॉट
बाजूलाच ठेवते. आता इकडल्या साईडला ठेवते. ऊन पण लागतं तिथंही बघावं आता काय होतं आणि काय नाही. पण जिथं छान प्रकारे येत होतं ना तिथंच असं प्रॉब्लेम झाला. आता काय करता येतं आहे. आता हे दोडक्याची वेल बांधून घेते. दोडक्याच्या वेलीला आता बघावं लागेल काय होते काय नाही. आणि हे पहा, हे पण दोडक्याचंच बी आहे आणि ह्याला पण मला बी लावायचं आहे. हे बी पण कारण हे वेगळ्या प्रकाराचं दोडकं आहे. तर इथं जे पॉट एक खाली आहे त्याच्यामध्ये माती घालते. माती आहे ह्या पोत्यामध्ये आणि पावसामुळे थोडंसं ओली झालेली आहे आणि झाकून ठेवल्यामुळं थोडं सुरक्षित आहे. हे माती आम्ही शेताहून आणलेली आहे आणि जेव्हा जेव्हा पॉट आपण रेडी करतो ना त्यावेळेस इथली माती मी घेत असते. अजून थोडी आहे. आता ह्या पॉटमध्ये मी घातले, अगोदर पेपर घातले, कचरा घातले, घरचं वेस्ट काही मटेरियल मिळालेलं ते घातले आणि वरून माती घातली आणि हे दोडके मी लावून टाकले. बघावं आता हे वेगळे दोडके आहेत ना वेगळ्या प्रकाराचे, तर कसं येतं आहे आणि काय नाही. तर हे एक काम मी आज करून घेतले. खूप दिवसापासूनचं होतं हे लावायचं पण. तर चला मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा. तोपर्यंत धन्यवाद.